बस ये, मी तुला वर घेऊन जातो. थँक्यू किको दादा. अरे तू तर कमाल करून धमाल केलेस. गाजराच्या हलव्यात लपलेल्या बेदाण्याला जिभेवर ठेवून तू कमाल केलेस. आहा, तुम्ही जे काय म्हणालात ते समजलं तर नाही, पण भूक मात्र लागली. काहीतरी खाऊन घेतो. ईश, मला पण माझ्या आईच्या हातच्या हलव्याची आठवण आली. मम्मी. सर कोड्यात हे सांगण्याचा प्रयत्न करतायत की किकोने इतक्या कौशल्याने डोंगर चढून आणि या छोट्या बछड्याचा जीव वाचवून कमालच केली. तू जे काय करतोस ते यशस्वी होण्याच्या कारणाला एका शब्दात म्हणतात प्रॅक्टिस. करेक्ट. माहितीये, मी ही म्हण खूप सिरियसली फॉलो करतो. प्रॅक्टिस मेक्स अस परफेक्ट. मी बऱ्याच दिवसांपासून बुक्के मारण्याची प्रॅक्टिस पण नाही केलीये. टोनी बॉस, तुम्ही प्रॅक्टिस कुठे करता? तुम्ही तर फक्त टाइमपास करता. काय? मी टाइमपास करतो? टोनीचा बुक्का. अटेन्शन प्लीज. एक महत्वाची सूचना. सन सिटीच्या रहिवाशांनी सतर्क राहावं. एक वाईट बातमी आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार सन सिटीच्या जेल मधून 4 खतरनाक कैदी फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हे 4 कैदी कधीही सन सिटीवर हल्ला करू शकतात. घाबरू नका. पोलीस लवकरच त्यांना तावडीत घेतील. कोण चोर असेल हा? हे घ्या. तुम्ही ती न्यूज ऐकलीत का? हो, ऐकली ना. झटपट जासूस, सन सिटी जेल मधून 4 क्रूर कैदी पळाले आहेत. ताबडतोब आपली टीम बनवा आणि काम सुरू करा. अरे बापरे, हे 4 कैदी पळून गेलेत. ईश, आपण गार्डन मध्ये मजा करायला आलो होतो आणि हे काय झालं? मम्मी, मला खात्री आहे की झटपट आणि किको मिळून त्यांना नक्कीच पकडतील. हा, पण नाही पकडू शकले तर माझ्या सन सिटीचं काय होणार? मम्मी. नो टेन्शन मेयर साहेब. माझं नाव आहे जासू झटपट. त्या 4ही लफंग्यांना पकडणे पटापट. कम ऑन. हे तर खूपच वाईट झालं. खूप म्हणजे खूपच जास्त वाईट. किको, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. ब्रेड ने बनतो तो टोस्ट आहे. टोनी बॉस दोस्त आहे. R7 ब्लिंक करतंय. याचा अर्थ आसपास काहीतरी धोका आहे. हा जोकर हसवणार नाही, रडवणार. आय 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 आय. किको,
मी परत आलो. बघ बघ, मी परत आलो. जॉली जोकर, तू जेल मधून पळून खूप चुकीचं केलंयस. तू आत्ताच्या आता सरेंडर करून राईट काम कर. ओ, मी भले रॉंग करेन, मी भले राईट करेन, माझी मर्जी. किती घाबरवलं. ओ, खूपच मजा आली. मला वाटतं सुपर स्पीडोला बोलवावंच लागेल. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. सुपर स्पीडो, जॉली जोकर जेल तोडून परत आलेला आहे. आपल्याला त्याला धडा शिकवायलाच लागेल. Got it, buddy. सुपर स्पीडो, पटकन फॉर्म्युला नंबर 124. Activating formula number 124. सुपर स्पीडो, फॉर्म्युला नंबर 804. Applying formula number 804. भुरकन उडाला किको, भुरकन उडाला जॉली. दोघांच्या लढाईमध्ये धमाकेदार होईल दिवाळी. सुपर स्पीडो, फॉर्म्युला नंबर 192. ओके किको. सुपर स्पीडो, जॉलीवर नेम धरून फायरिंग कर. तू नेम चुकवू नकोस. समजलं. किको, या जोकराला रडवून तू चांगला नाही केलास. आता माझंही कर्तव्य ठरेल तुला रडवण्याचं. हा बघ माझा अटॅक. आई 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 आई. हा असा नाही ऐकणार. सुपर स्पीडो, ऍक्टिव्हेट फॉर्म्युला नंबर 817. ओ, मार मार. तसही या हेलिकॉप्टर मध्ये बॉम्ब आहे. हा इतका पॉवरफुल आहे की आसपासचं सगळं उद्ध्वस्त करेल. हा बॉम्ब 5 मिनिटात ब्लास्ट होणार आहे. पण जर तू मिसाईल्स चालवलीस तर तो आत्ताच्या आत्ता ब्लास्ट होईल. आता तुझी मर्जी. जॉली जॉली जॉली. गेला गेला गेला. किक्को किक्को किक्को. फसला फसला फसला. सुपर स्पीडो.
सुपर स्पीडो, तू ठीक तर आहेस ना? एकदम फिट अँड फाईन ब्रो. पण तू ठीक नाही दिसत आहेस. बघ तरी तुझे हार्टबीट ट्रेनच्या स्पीडने धावत आहेत. थँक गॉड तू ठीक आहे सुपर स्पीडो. तुला माहितीये मी ना आता खूपच वाईट स्वप्न पाहिलं, ज्यात आपण दोघं आगीच्या एका जळत्या मेज मध्ये म्हणजे भुलभुलैयामध्ये अडकलो होतो आणि एकमेकांना भेटतच नव्हतो. आगीमध्ये जळणारं मेज? पण ती आग लावली कोणी होती? माहित नाही बडी, मी त्याचा चेहरा नाही पाहू शकलो. फक्त इतकंच पाहिलं की त्याच्या बायसेप्स वर एक टॅटू होता ज्यावर 3 डोकं असलेला एक साप काढला होता. सुपर स्पीडो, प्रॉमिस मी की तू मला कधीच नाही सोडणार. नेव्हर एव्हर बडी. वी आर अ टीम आणि मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. आणि तुझ्या विना मी सुपर स्पीडो. हं? हे काय होतंय सुपर माहित स्पीडो? नाही, असं वाटतंय की जसं कोणी माझ्याशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतंय. पण तुझ्याशी तर फक्त मीच कनेक्ट करू शकतो, तेही R7च्या द्वारे. करेक्ट. माझे चॅनल्स एक्सक्लुसिव्ह आहेत. पण हे बघ ना, कोणीतरी माझ्याशी कनेक्ट करण्याची परमिशन मागतंय. काय करू? तू कनेक्ट कर सुपर स्पीडो, बघू तरी काय भानगड आहे. अरे हे तर सायंटिस्ट सिंग अंकल आहेत. गुड मॉर्निंग प्रोफेसर अंकल, कसे आहात तुम्ही? खूपच वाईट. खूप मोठ्या संकटात आहे मी. काही सुद्धा ठीकच नाहीये इथे बघ. हं? मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी आणि माझा मुलगा फिफी संकटात आहोत. बेनाम वो आमच्या मागे लागला आहे. बेनाम वो? हे कोणतं नाव आहे आणि कोण आहे हा प्रोफेसर? बेनाम वोला कोणीच पाहिलं नाहीये ना, कोणाला त्याचं नाव माहितीये. म्हणूनच तर त्याला बेनाम वो म्हणतात. बेनाम वोला जगावरती राज्य करायचं आहे. पण बेनाम वो तुमच्या मागे का लागलाय? मी एक असा रिमोट बनवला आहे ज्यामुळे जगातले सगळे सॅटेलाइट्स कंट्रोल केले जाऊ शकतात, ज्यामुळे आपण ॲक्युरेटली वेदर फोरकास्ट करू शकतो आणि पूर, वादळ, भूकंपाची आधीच ॲक्युरेट माहिती मिळवून लोकांचा जीव देखील वाचवू शकतो. वा, हा रिमोट तर खूपच चांगली वस्तू आहे. याने तर सगळ्यांनाच मदत मिळू शकते. येस, पण याचा चुकीचा वापर देखील होऊ शकतो. म्हणूनच बेनाम वोला हा रिमोट काहीही करून मिळवायचा आहे आणि सोबत माझ्या 4 वर्षाच्या मुलाला फिफीला देखील. फिफीला का? हा रिमोट कंट्रोल फक्त माझ्या मुलाच्या फिफीच्या आवाजात म्हटल्या गेलेल्या एका पोएमने ऍक्टिव्हेट होतो. ओ, म्हणजे फिफीचा आवाज त्या रिमोट कंट्रोलला ऍक्टिव्हेट करायचा पासवर्ड आहे. पण फिफी आता आहे कुठे? इथेच माझ्या जवळ. ते लोक आले किको. तू तू प्लीज पटकन इकडे ये ना. आम्हाला बेनाम वो पासून वाचव प्लीज. R7 त्याच दिशेकडे इशारा करते जिथे प्रोफेसर अंकलचं घर आहे. वेगवान आणि जोरदार R7 मधून निघेल सुपर स्पीडो कार. चल सुपर स्पीडो, पटकन प्रोफेसर अंकलच्या घरी जाऊया. पप्पा, हे कोण आहेत? घाबरू नकोस फिफी, तुला ती पोएम लक्षात आहे ना. टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो.
पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. व्हेरी गुड बाळा. ही पोएम कायम लक्षात ठेव तू. ओके. फिफी बाळा, नाव रन. पळून जा. इथून कुठेतरी दूर पळून जा. लक्षात ठेव, आपल्याला या वाईट लोकांच्या हातात सापडायचं नाहीये. पळ पळ. सोडा मला. सुपर स्पीडो, हे ठिकाण सेफ तर आहे ना? डोंट वरी किको, हे ठिकाण 200% सेफ आहे. हे खूप जुनं गॅरेज आहे. इथे आता कोणीही येत नाही आणि हे ठिकाण जीपीएस वर ट्रेस पण नाही केलं जाऊ शकत. इथे जॅमर्स लावलेले आहेत. पप्पा पप्पा, आता मी माझ्या पप्पांकडे कसा जाऊ? रडू नकोस फिफी. तुझ्या पप्पांना आम्ही लवकरात लवकर शोधून काढू. आय प्रॉमिस. तुम्ही कोण आहात? मी आहे किको, तुझा मित्र. किको दादा, मला माझ्या पप्पांकडे जायचंय. प्लीज मला घेऊन चल. नक्की घेऊन जाईन फिफी. तू लवकरच तुझ्या पप्पांना भेटशील. प्रॉमिस? किको प्रॉमिस. हे सगळं काय सुरू आहे किको? तुला नंतर सांगतो. इतका सस्पेन्स. खूप भूक लागली. आता जरा कॅन्डीज खाऊन घेतो मी. हं? 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 ठीक आहे, रडू नको. हे घे. फिफी, आता तू पण झोप. आपण उद्या तुझ्या पप्पांना शोधायला जाऊ. ओके? किको, तू फिफीच्या पप्पांना शोधणार कसा? आय एम शुअर काही ना काही लिंक नक्की मिळेल. तुला माहितीये सुपर स्पीडो,
ज्या कमांडोजनी फिफीच्या घरावर अटॅक केला होता त्यांच्या हातावर पण अगदी तसाच टॅटू काढला होता जसा मी स्वप्नात पाहिला होता. बस फरक इतकाच होता की तो एक डोकं असलेला स्नेक टॅटू होता. माझ्या स्वप्नातल्या टॅटू मध्ये सापाची 3 डोकी होती. मला वाटतंय की तुझ्या स्वप्नाचं या ठिकाणाशी आणि प्रोफेसर अंकलशी काही ना काही कनेक्शन नक्कीच आहे. अय्यो खिको, मग तेव्हा तू त्या कमांडो वाल्या गुंडांना पकडून चौकशी करायला पाहिजे होतीस ना. नक्कीच केली असती टेम्पो अण्णा, पण त्यावेळी त्यांनी आमच्यावर लेझर गन्सनी हल्ला सुरू केला होता आणि मग ते तिथून पळून गेले. ईश मम्मी, लेझर गन. आय थिंक जर आपण त्या स्नेक टॅटू काढणाऱ्या माणसांपर्यंत पोहोचलो तर पुढची लिंक नक्की मिळेल. सुपर स्पीडो सर्च कर. किको, जरा ही बघ, ही आहे ती लिस्ट. यांच्यापैकी हे जे यांकी नावाचे टॅटू मेकर आहेत ते अॅनिमल्सचे टॅटू काढण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत. ग्रेट. ऍड्रेस काय आहे यांचा?